नमस्कार मंडळी. तर बघा आता उन्हाळा कडक असा जाणवायला लागलाय, भरपूर असं ऊन लागायला लागले. तर काल आपण गवारीला पाणी वगैरे पाजलेलं होतं. तर उद्याच्याला बाजारात नेण्यासाठी काढायची होती. तर बघूया, जर घात आली काढण्यासाठी तर काढायची. तर आता मला तर काही समजेना, कारण काल पाणी पाजलं, त्यामुळे उद्याच्याला काढायला येईल का नाही. तर हे बी आहेत बघा. तर मी रोज म्हणते हे बी गोळा करायला यायचे इथं. तर भरपूर असे याचे बी आहेत बघा, हे पडलेत असे. तर ट्रॅक्टर त्याच्यावरून जाऊन, तर हे करड्याचे बी आहेत बघा असे. तर भरपूर ऊन लागायला लागले, कडक असं उन्हाळा आता जाणवायला लागलाय बघा. तर आपल्या शेवऱ्यांना पण अशा बिया आल्या, तर ह्या काढायच्या त्या बिया. थोडंसं उन्हाला लावून, जे बडाव नसतं आपलं पहिलं जे ज्या बायका वापरायच्या, तर ते बडावण्यानं आमच्या घरामध्ये पण आहेत, म्हणजे आमच्या सासूबाईंच्या वेळेचं ते बडावणं आहे. त्यावेळेला ते धान्य वगैरे अशा उन्हाला लावून शेणा अशा धोपटायचे वगैरे. तर आता त्या बडावण्यानं थोड्याशा शेवऱ्या आहेत त्या काढून उन्हाला वगैरे लावून शेणा बडवायच्या, म्हणजे पटपट निघतात बिया. तर इथं बघा पोकळीचे जे बिया आहेत बघा, हे पोकळचं एक झाड आलंय, तुम्हाला दाखवते. तर या अशाच्या बिया निघतात. तर आपण गवारी जी होती ती भांगलून वगैरे घेतलेली होती स्वच्छ अशी, आणि मग पाणी वगैरे पाजलेलं होतं. पण आता उद्याच्याला जर काढायला घात येते का बघायला पाहिजे गवारी, कारण आता कालच पाणी पाजले, त्यामुळं 2-3 दिवस तर जायला लागते. 2-3 दिवसानं मगच गवारी काढण्यासाठी येते, कारण चिक्कर असल्यामुळं अवघड होते. तर आपण गवारीमध्ये काकडीच पण वेल लावले ती. तर इथं आहेत बघा हे काकडीचे वेल वगैरे असे. इथं आपलं हे डाळिंबाचं झाड आहे, वाऱ्यानं जरा कलटी झाले साईडला. तर आता छोटे छोटे जे डाळिंब आहेत ते बघा त्याला लागायला लागले ती, आणि फुलकळीनं गच्च असं भरलंय, भरपूर फुलकळी आली. तर एवढं पीक झाल्यानंतर डाळिंबाचं आपण ते झाड जे आहे ते काढणार आहोत. तर बघा काय काय जे डाळिंब आलेले आहेत ते पक्ष्यांनी फोडलेली पण आहेत. उन्हाळ्यात बघा आपण कुठलाही भाजीपाला वगैरे काही लाव, पाण्याची खूप अशी गरज असते. आता तिकडून असं चिखल असल्यामुळं जाता पण येत नाही आहे. तर उद्या जर गवारी काढण्यासाठी आली तर त्यातनं पण प्रयत्न करून बघायचं काढायची. तर इथे गवारी तर भरपूर अशी लागली, तर काढणं तर खूप गरजेचं आहे. जर ही गवारी आपण नाही काढली होत्या तर काय होतं, ती गवारीची जी शेंग आहे ती निबार व्हायला चालू होते. त्यामुळे उद्याच्याला गवारी काढणं तर खूप गरजेचंच आहे. कसं नाही कसं तरी काढलं पाहिजे. तर आज जरा घात यावी असं मला वाटते. जे घात आल्यामुळे कसे होते, ही जी गवारी आहे ती काढता येते आपल्याला. तर आज जरा वाळून वगैरे द्यायचं, आणि उद्याच्याला गवारी जी आहे ती आपली काढायची आहे. तर तुम्हाला तर शेंगा दाखवते बघा, ह्या अशा शेंगा आल्या, त्या हे असे घस आलेत बघा. आता इथं वेल आहे हा, तर हे असे घस आलेले आहेत. हे जर आपण ठेवले पुन्हा काढूया म्हणून, तर प्रॉब्लेम काय होतं, तर ते निबर होतात जे आहेत ना शेंग,
ते बाजारात पण कोण घेत नाही असं होतं. त्यामुळे जोपर्यंत कवळी आहे शेंग तोपर्यंतच काढायचं. इकडचे जे ओपे आहेत ते आपले भांगलून वगैरे स्वच्छ झालेले आहेत. ते फक्त आता इकडचे जे ओपे आहेत ते फक्त स्वच्छ करायचे राहिले ते. पण ते पण आता हे पाणी दिलेलं हे घात म्हणजे हे झाले की स्वच्छ असं हे जे तणकट आलेलं हे सगळं स्वच्छ काढून वगैरे असं घ्यायचं बघा. आणि त्यामध्ये पहिल्यांदाच ह्या वेळेला काय केलं, काकडीचे जे वेल होते म्हणजे काकडीच्या बिया गवारीमध्येच मी टोकल्यात. बघूया तर म्हटलं कसं येते काय येते. तर ह्या 2-3 ओप्याचीच गवारी आहे ती आपल्याला आत्ता चालू झाली. 1-2.5 किलो गवारी आपल्याला निघते आरामात. इकडे ज्या 2-3 ओपे आहेत ते अजून मागणं लेट लावलेलं होते कारण लसूण कांदा काढल्यानंतर. त्यामुळे अजून त्याची झाडं जी आहेत ती छोटी छोटी आहे ती, पण ते पण मागणं गवारी चालू होईल. तर ह्याच्यानंतर आपण श्रावण घेवडा वगैरे लावणार आहोत कारण जून महिन्यापासून श्रावण घेवडा लावला की 3 महिन्यातनं श्रावण घेवडा येतो 3 महिन्यानं. तर ऊन आता बघा भरपूर असं ऊन वाढायला लागले. उन्हाचं टेम्परेचर जास्त आहे. 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत काहीतरी पाऊस आहे म्हणतात. तर आता बघूया कारण ऊनच इतकं हिवायला लागले की 4 वाजले तरी सुद्धा ऊन भरपूर असं ऊन लागतं. प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. टेम्परेचर उन्हाचं वाढलेलं आहे जास्त. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या उन्हाची. आता आमच्या इकडे जे शेतकरी आता सगळ्यांच्या बागा वगैरे आहेत, ऊस बागा अशा आहेत. तर शेतकरी जी लोक आहेत आमच्या इकडे काय करतात तर सकाळी लवकर जातात, सकाळी पटापट काम आवरून यायला येतं असं करतात. कारण सकाळी जरा शिरवळ वगैरे असते आणि एक तर 4-4:30च्या पुढं असं काम करतात. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.